संभाजीनगरात पहाटेचं सकाळचं 6 वाजताचं हे सुंदर वातावरण पाहून असं वाटलं, की आता कुठेतरी बाहेर मित्रासोबत जायला पाहिजेत. तसंच विश्वासला फोन लावला आणि तयारी केली. आपली लाल परी काढली आणि निघालो विश्वासच्या घराकडं. विश्वास काहीतरी हातामध्ये घेऊन निघाला होता. विचारलं परंतु त्यानं ते गुपित ठेवलं. गाडीवरून जात असताना आमच्या दोघांचंही असं ठरलं, की आज वरच्या लेण्यांकडे जायचं कारण सकाळी-सकाळी तिकडे वातावरण चांगलं असतं. नेहमी जातो विद्यापीठात, ते विद्यापीठाचं गेटसुद्धा दिसलं होतं. परंतु आजचा प्लॅन थोडा वेगळा होता. निसर्गाचा आस्वाद घ्यायचा होता. बाबासाहेबांना सुद्धा नमन केलं आणि समोर निघालो. इकडे समोर बीबीच्या मकबऱ्याने सुद्धा ही पावसाळ्याची हिरवी ओली चादर ओढून आजच्या दिवसाला सुरुवात केली होती. कारण अनेक पर्यटक आजही सुद्धा त्याला भेटणारच होते. आम्ही नेहमीच भेटतो म्हणून त्याला दुरूनच नमस्कार केला आणि विद्यापीठाच्या मागच्या बाजूच्या लेण्यांकडे पुढे प्रवास सुरू ठेवला. हा मकबरा म्हणजे संभाजीनगरचं सुंदर सौंदर्यच. इकडे आल्यावर नेमकंच डोंगरानं धुक्याबाहेर डोकं काढलं होतं. या हिरवळ ओल्या निसर्गानं आमचं स्वागत केलं होतं आणि आता वेळ आली होती लालपरीला तिच्या जागेवर पार्क करण्याची आणि त्यानंतर जे निसर्गाने 2 पाय दिले आहेत त्यावर फिरण्याची. आम्ही तसं केलं. लालपरीला बाजूला लावलं आणि आम्ही आजचा दिवस एन्जॉय करायला निघालो. विश्वासनं सुद्धा आजच्या वातावरणाबद्दल कौतुक केलं, की आपला हा निर्णय योग्यच होता, की आज आपण सकाळी बाहेर फिरायला आलो आहोत. विश्वासनं जी पिशवी सोबत आणली होती त्याचं गुपित त्यानं आत्ता उलगडलं होतं. तो म्हणाला, की इथं त्यानं मुंग्यांसाठी खाऊ आणला आहे. म्हणजे घरून थोडा रवा, थोडे साखरेचे दाणे किंवा इतर काही अन्नाचे तुकडे त्यानं इथल्या मुंग्यांसाठी आणलं होतं. मुंग्यांना खाऊ घातल्यानंतर आम्ही निघालो ते लेण्यांच्या दिशेला. विश्वासनं सुद्धा त्याच्या डोक्यावरून हात फिरून विविध विषयांना चालता चालता चर्चेला सुरुवात केली होती. कारण आम्ही दोघं ज्यावेळेस पण फिरतो त्यावेळेस आम्ही विविध विषयांवर चर्चा करतो. आम्ही लेण्यांपर्यंत आलो. इकडे एक श्वान आमचं स्वागत करत होतं. या वातावरणात इथल्या लेण्यांनी सुद्धा हिरवं लेणं चढवलं होतं. ह्या लेण्या झूम करून तुम्हाला दिसतील. यावर आपण वेगळा व्लॉग बनवणारच आहोत. थोडीफार चर्चा, थोडेफार व्हिडिओ आणि थोडेफार फोटो काढून आणि व्यायामाचे 4-2 प्रकार करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. म्हणजेच चालत चालत आता लालपरी गाठायची होती. लालपरीकडे जाण्याच्या आधी बऱ्याचशा आरोग्यविषयीच्या, सकाळच्या वातावरणाच्या आणि व्यायामाच्या गप्पा निघाल्या. परंतु तुम्हालाही माहिती आहे, की एखाद दिवशी फ्लोमध्ये अशा गोष्टी माणसाकडून होतच असतात. गप्पा सरल्या आणि आम्ही लालपरीजवळ आलो. तिनेही दुरूनच परतीच्या प्रवासाची तयारी दर्शवली आणि आम्ही तिच्यासोबत परत रूमवर निघालो.